हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। चला तर आज आपण करणार आहोत कडवे वाल मोडीहून भाजी करणार आहोत। तर कसे काढायचे ते तुम्हाला सांगते। हे कडवे वाल घेतलेले आहेत, ते स्वच्छ पाण्यामध्ये धुवून एक 7 ते 8 तास भिजत घालायचे आहेत। त्याच्यानंतर ते एका कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवायचे आहेत एक 12-13 तासासाठी। आणि असे हे मोड आणून घ्यायचे आहेत। हे बघा, या पद्धतीचे आपण मोड आणून घेतलेले आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। आता आपण त्यासाठी वाटण करणार आहोत। त्यासाठी तवा गरम करायला ठेवला, त्यामध्ये कांदा, खोबरं, आलं, मिरची, लसूण आणि टोमॅटो, तेल टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। आपण हे वाटण करायचं आहे या कडवे वालासाठी। तर हे आणि आपण हे पांढरे तीळ आहेत ते ह्याच्यासाठी घ्यायचे आहे। पांढऱ्या तिळाने ग्रेव्ही खूप छान होते, म्हणून आवर्जून हे पांढरे तीळ टाकायचे आहेत। आणि त्यामध्ये अर्धा चमचा धने टाकलेले आहेत आणि कोथिंबीरच्या काड्या टाकायच्या आहेत या, आणि छान परतून घ्यायचे आहे। हे बघा, आता झालेलं आहे। हे थंड करून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये छान अशी बारीक असं वाटून घ्यायचं आहे वाटण। हे कोकणामध्ये जेव्हा आपण भात कापून घेतो त्याच्यानंतर हा पावटा कोकणामध्ये हा केला जातो। हा पावटा आणि कुळीद असतात ते याच्यामध्ये शेतामध्ये हे केले जातात। तर हे बघा, आपण वाटण केलेलं आहे। आणि आता एक कुकर घ्यायचा, तेल टाकायचं आहे, जिरं मोहरी टाकायची आहे, त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे आणि हिंग टाकायचं आहे। हळद पावडर टाकायची आहे पाव चमचा, आणि कांदा लसूण मसाला टाकायचा आहे। आणि जे वाटण केलेले आहे ते आपण याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे छान प्रकारे। आणि हे बघा, हे पावटे आपण याच्यामध्ये टाकायचे आहेत। रस्सा भाजी पावट्याची खूप छान लागते आहे। पावटे म्हणतात किंवा कडवे वाल म्हणतात याला। हे बघा, ही रस्सा भाजी आता कुकरच्या 2 ते 3 शिट्या करून घ्यायच्या आहेत। झटपट होणारी ही भाजी आहे। हे बघा, झालेली आहे रस्सा भाजी। छान भाताबरोबर खाऊ शकता, भाकरीबरोबर खाऊ शकता, चपातीही बरोबर खाऊ शकता। हे बघा, अशी छान भाजी तयार आहे। तर चला, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। चला तर मग उद्या आपण एखाद्या नवीन व्हिडिओसोबत, नवीन रेसिपीसोबत भेटू। तोवर धन्यवाद।